निफाड तालुक्यातील चितेगाव चेहेडी दरम्यानचा तब्बल 50 वर्षापासून बंद असलेला शिवरस्ता अखेर अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। शुक्रवार 15 मे 2026 रोजी महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईतून हा मार्ग मोकळा करण्यात आला। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली। मंडळ अधिकारी जयंत लिलके यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याचे महत्त्व पटवून दिले, तर भूमी अभिलेख विभागाचे शशिकांत बैरागी यांनी रस्त्याच्या हद्दी निश्चित केल्या। त्यानंतर सुमारे 1 किलोमीटर लांबीचा व 9 मीटर रुंदीचा शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला। या कारवाईमुळे शेतीमाल वाहतूक, शेती कामासाठी ये-जा आणि ग्रामसंपर्क अधिकारी अधिक सुलभ होणार आहे। ग्राम महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी व तंटामुक्ती समिती सदस्यांनी मोहिमेत सहभाग घेतला। दिलीप बनकर यांनी प्रशासनाच्या या लोकहिताच्या निर्णयाचं स्वागत करत संबंधित अधिकारी व ग्रामस्थांचे अभिनंदन केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट।